काय चाललं भैया? कसा आहेस तू? तू कशी आहेस ताई? भैया मी तर लय चांगली आहे. आम्ही बाहेर आलतो हॉटेलमध्ये जेवायला. असं का? हॉटेलमध्ये काय खाल्ली मुकली ताई? आम्ही पुलावा खा लागलो आणि सोबत आईस्क्रीम आणि कॉफी पण आहे. आणि भैया तुला माझी आठवण कस काय आली आज? तुला काय आठवण येत नाही, पण जेव्हापासून तुझं लग्न झालं तुला तरी ध्यान तरी राहतं का? तुला एक भाऊ आहे, तुला हे लक्षात सुद्धा नाही तुला एक आई आणि वडील आहे म्हणून. मी एक विचार केला जाऊ द्या की तुला फोन करा म्हणून. भैया तुला तर माहिती आमचं घर केवढं मोठं आहे आणि नोकर आहेत एवढे मोठे. हे सगळं आम्हाला तर बघावं लागतंय. मी काय म्हणत होतो तुला की मी तुला लय दिवसापासून भेटलोच नाही. तुला जर काही काम जर नसलं तर भेटायला येऊ तुला. अरे नाही नाही भैया तुला याची काही गरज नाही. ते काय आहे ना, यांना सकाळी सकाळी बिझनेस जावं लागत आणि परत आम्हाला उद्याच बाहेर जायचंय. ते नाही का उद्या आम्हाला गोव्याला जायचंय. बर जाऊ दे मग. तेवढं खोटं बोलणार तुझ्या भावाला आणि वडिलाला? तू खरं काऊन नाही सांगत? मी जर खरं सांगितलं भावाला आणि वडिलांना ते लगेच येते आपली मदत करायला. आम्हाला माहिती आहे तुम्ही लय हट्टी आहेत आणि तुम्हाला कोणाचीच गरज लागत नाही. तुला नाही वाटत का तुझ्या भावाला असं म्हणणे म्हणून? आई आरामाते घर आहे, नोकर चावकर आहेत, चांगलं जेवण, हे सगळं तू सांगते त्यांना. आणि मला ते बिलकुल चांगलं वाटत नाही. हे सगळं तू सोडून आपल्या संग चांगली राहते म्हणून. मी तुला काय करतो तिथं मातीमध्ये भाकर खवालतो, पण तुला असं कधी नाही वाटलं का मला सोडून तिकडं आई आरामामध्ये जावा म्हणून? हे कसं बोलाल तुम्ही? मी तुमची बायको आहे, मी तुम्हाला सोडून कधी जाणार नाही. तुम्ही माझे पती आहेत आणि उद्या मला काही झालं तर तुम्ही मला सोडून जाणार? कधीच नाही. चला हे सगळं सोडून द्या, मी तुम्हाला जीव घालते. वा मुकुली मोठी बहीण एवढी मोठी झाली, तुझ्या भावाला सुद्धा खोटं बोलायला लागली. पण ते जाऊ द्या, पण लय मोठे हॉटेल आहे. मला हे कळत नाही आपल्या मित्राच्या बहिणी एवढ्याशा गोष्टीमुळं सासर सोडून माहेरी जातात. एवढं सगळं होऊन माझी बहीण अशा परिस्थितीमध्ये होऊन राहा लागली. राहुल हे तर आईचे आणि पप्पाचे संस्कार आहेत. आईनं हे शिकलं की एकदा मुलीचं लग्न झालं की तिची आरती तिच्या सासरून उठणार. पण मी माझ्या पतीला कमवून सोडू एवढं खरं आहे की आज माझ्या पतीकडे पैसे नाहीत. याचा अर्थ असा नाही होत की मी त्यांना सोडून जाऊ आणि उद्या जर तुझ्याकडे पैसे नसले तर वहिनी तुला सोडून जाणार. मग कसं वाटन तुला? खरंच कमाले, मला तर विश्वास सुद्धा येत नाही. ही मुलगी छोट्या छोट्या गोष्टीसाठी लहानपणी रुसून बसत होती. खरंच माना लागून तुला. थँक्यू.